निवासनम् तन्नमामि वेदविद्यां वरिष्ठं समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुधाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कंधरं कंधनिद्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तते भीमरत्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रै समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका काय माझी वाणी मानिल संतांची रंजवू चित्तासी आपुलिया पुंडरीक वरदा हो पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु श्री संत महाराज की तरी शरीराय एवढे जाड माय बापे ओपटी तेजी म्हणती तरी अंकारा विद्येचे खोड बंधू सखे तेजी म्हणती तरी काम क्रोध मद मत्सर अवघड बहिणी पाठीच्या तेजी म्हणती आशा कृष्णा मायाचे बंडरया तेजिले ते काय काशया म्हणजे सांगपा मध्ये पाठल्याचे दया भेद तू जाशी वनांतरात ते तेव तुझ चितरिते असते गया स्त्री ओफटी तेजी म्हणती तरी कल्पनी एवढी भोगती पुत्रापत्य तेजी म्हणती तर इंद्रियाची नाही निवृत्ती सकळ गणभूत तेजी म्हणती तरी हे अष्टधा प्रकृती अवघेची तेजी पाही म्हणती तरी मना नाही म्हणजे शांती गया अवधीत तुझ जवळी दुमदुमीत असता वरी मुंडती का करते विटंबना सहज संतोषे आत्मोनी जायचा तैसा वरे तो सद्गुरु पाविजे खुना आपुले आश्रमी स्वधर्मी असता सर्वत्र तुची जाना बाप रखुमादेव विठ्ठलू येतू इतिहासाठी नेईल वैकुंठ भुवना तेजिले ते काय कासया म्हणजे सांगपा मदपास्याची दया भिने तुझा शिवनांतरा ते तव तुझची शरीसे रया समर्थ सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा समर्थ सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा यांच्या कृपाशीर्वादाने माऊली ज्ञानवरांच्या गाथा चिंतन चालू आहे. माऊली ज्ञानवरांच्या या गाथा चिंतनाच्या 8वं प्रकरण जे आहे वेशधाऱ्यांना उपदेश, या प्रकरणाचं चिंतन आपलं चालू आहे. त्यातला हा अभंग घरदार उखटे तेजू म्हणसी तरी शरीरा एवढे जाड हा अभंग चिंतना करता आपण घेतलेला. परमार्थामध्ये प्रवेश करताना आहे मी हा कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तचा अत्यंत महत्वाची ही गोष्ट आहे. देवाचा शोध घेण्यापेक्षा आपला शोध घ्यावा. आपला शोध घेतला की देवाचा शोध लागला. गुरु पाहावा बळकट त्याचे धरावे मनगट, त्यास प्रश्न विचारावे दोन, आधी मी कोण आणि नंतर देव कोण. तर आधी मी कोण हा प्रश्न विचारला तर नंतर मी कोण देव कोण हा प्रश्न विचारायचं कारण राहणार नाही. कारण कोण आहोत आपण? ब्रह्म आहोत, ब्रह्मस्वरूप आहोत. तुकोबारायांनी त्यावर संबंधीनं उद्गार काढले. ते आपल्याला धरून उद्गार काढले. त्यांना त्यांची भूमिका फक्त स्पष्ट करायची असं नाही, तर तुम्हाला सर्वांची भूमिका स्पष्ट करायची. ते म्हणतात मी कोण आहे या संबंधाने त्यांचं म्हणणं आहे मी वासुदेव तत्वता आणि कळो येईल विचारिका आहे ठाऊक सभाग्य संता.
अंधुजा नाही आणि तो मागोता मी वासुदेव आहे हे आपल्याला कधी कळेल? हे कोणाला माहिती आहे ठाऊक सभाग्य म्हणजे इथे अभागी बी संत आहेत, जसे सभाग्य भाग्यवान संत आहेत तसे अभागी बी संत आहेत, आणि त्या अभागी संत कसे आहेत? वेशधारी संत आहेत, आणि त्या संबंधानं हे संतांना प्रकरण करावं लागतं. आहे ठाऊक सभाग्य संत नाही तुझा आणि मागवता का दुसरं कोणीच नाही आहे, तर ब्रह्म आहे मी. पण अशा प्रकारे ते ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर मला जाणं नाही, मला येणं नाही, मला मरण नाही. म्हणजे जन्ममरण ही सुद्धा कल्पना आहे, आणि केवळ मी देह आहे असं कल्पिल्यामुळं आणि सगळं नचान आपल्याला पाठीमागे लागलेलं आहे. मी देह ही देहाला मरण आहे, देहाला जन्म आहे, देहाला सर्व काही गोष्टी आहेत. देह वाढतोय, अस्ति जायते वर्धते विपरिमते विनश्यते, अशा प्रकारच्या देहाच्या अवस्था आहेत त्या बदलणाऱ्या क्षणोक्षण. घडी घडी काळ वाट याची पाहिजे अजून किती आहे अवकाश. देहाची स्थिती ही आहे, आणि तो देह मी आहे असं वृत्तीमध्ये अनंत जन्मापासून अनंत जन्म, आणि त्याच्यात ते संस्कार त्या वृत्तीवरती फिट झाले, चुकीची फिट झाली. याला विपरीत भावना, म्हणजे विपरीत भावना तयार झाली. भ्रम म्हणतो याला आपण. आणि त्या भ्रमामुळे आपल्याला मी जे आहे देहाच्या संबंधाने माझे आहे, मग एवढंच विश्व तयार झालं, आणि त्याच्यातून काही बाहेर पडायला तयार नाही. वास्तविक तुम्ही देह नाही, तुम्ही आत्मा आहात, तुम्ही ब्रह्म आहात. तुमच्यामुळे सूर्याला प्रकाश आहे, तुमच्यामुळे चंद्राला प्रकाश आहे. हे सगळं आपल्या लक्षामध्ये यायला पाहिजे. म्या बोलवल्या वेदो बोले म्या साठी नाही तर मग तुम्ही उद्या मग आता बघू बरं चंद्राला सांगून सूर्याला सांगून उद्या उगू नको, नाही तसं नाही. तुम्हाला तो आपल्याला ज्या अर्थाने आपण तसा अर्थ म्हणतो तसा नाही. वेदांतिक अर्थ असा आहे की तुम्हाला हा त्या ठिकाणी समजून घ्यायचा काय अर्थ आहे त्याच्यामध्ये, तोही तुम्हाला प्राप्त होईल ना, तसंही समज. पण ईश्वर हा सर्वज्ञ आहे आणि जीव अल्पज्ञ आहे, म्हणून त्या ठिकाणी आपल्याला त्याच्या अधिष्ठानाचं ज्ञान करून घ्यायचं का त्याचं सामर्थ्य प्राप्त करायचे. जन्म मरण कशाने चुकणारे, त्याचं सामर्थ्य आपल्या हातात आल्यावर का त्याच्या अधिष्ठानाचं ज्ञान झाल्यावर? प्रश्नच नाही. अधिष्ठानाबद्दल जे आपल्याला अज्ञान आहे का नाही, आत्मस्वरूपाबद्दल ब्रह्मस्वरूपाबद्दल, त्या अज्ञानामुळे आपल्याला जन्म मरण आहे. आणि ते अज्ञान जर गेलं तर जन्म मरण जाते. लक्ष 84चा फेरा चुकतोय. ईश्वराचं सामर्थ्याची आम्हाला काही गरज नाही. ईश्वर स्वरूप व्हायचं, ब्रह्मस्वरूप व्हायचं म्हणजे काय? अधिष्ठानाने एक व्हायचंय, एक आहोतच. पण ज्याच्यामुळं वाटत नाही, जो भ्रम झालाय, जी भ्रांती झाली, ती भ्रांती दूर करायची आहे इथे. तो भ्रम काय करायचा दूर करायचा आहे. आणि म्हणून त्यामुळे दुःख आहे. अज्ञानाचं कार्य दुःख आहे. मरण सुद्धा कल्पना आहे आणि हे सर्व माझ्या सत्तेनं चालतं. हा भाव कसा तयार होईल आपल्या ठिकाणी, त्या भावाचा यथार्थ अर्थ काय आहे, त्याचा अर्थ काय आहे हे नीट लक्षात. तुम्ही या जगताला जगत तुम्ही दिलेले, जग नाहीये. वेदांत शास्त्राचं संतांचं म्हणणं असं आहे की जन नव्हे अवघा जनार्दन, हे सगळं काय परमात्मा नसलेलं आहे. कशाच्या रूपाने? माऊली ज्ञानोबा म्हणतात, भगवंत अर्जुनाला सांगतात सुवर्णाची मणी केली. कशाचे मणी केले? सोन्याचे. आणि सुवर्णाची मणी केले, सुवर्णाच्या गुणीगुण केले. तैसे न्या जग धरले सभाई अभ्यंतर. तसं मी जग धरलेलं आहे. कसं? सोन्याचे मणी केले, त्याला धागा कोणता वापरला? सोन्याचा धागा वापरला. काय घडलं सांगा बरं याच्यात? काय सगळं सोनंच आहे. नाही तुमचं जे काही सोन्याची मणी आहे ते सोनं, आणि त्याला जो धागा वापरलाय तो काय आहे? सोनंच आहे. मग आता जगत आहे का ब्रह्म आहे? आणि जगत आहे ही आपली काय कल्पना आहे. या जगताला जगत्व कोणी दिलं? ईश्वरानं दिलं? परमात्म्यानं दिलं? नाही. त्याला ते खेळावंसं वाटलं, विलास करावा वाटला, क्रीडा करावी, लीला करावी वाटलं, म्हणून निर्माण केलं. तो सापडला का त्याच्यामध्ये, त्या भ्रांतीमध्ये? तो मोकळा आहे त्याच्यापासून. एवढी सगळे खेळ करून कर्तृत्व घेत नाही, भोक्तृत्व घेत नाही. आणि ज्याने कोणी याचं कर्तृत्व घेतलं आणि भोक्तृत्व घेतलं तो झाला जीव. संपला विषय. मग आता ते जीवत्व घालवायचे तुम्हाला, ते जीवत्व घालवायचं असेल तर काय करायचं आहे तुम्हाला? हा जो भ्रम झालाय आपल्याला,
जगत मिथ्या आहे हे आपल्याला या ठिकाणी आपल्या अंतःकरणातून काढून टाकायचं. जगताला सत्यत्व कोणी दिलं? कोणी दिलं सत्यत्व? जगत खरं आहे याला खरेपणा कोणी दिलं? तुम्ही दिला. आणि जगताला मिथ्यत्व कोणी द्यायचे? तुम्हीच द्यायचे. आपली आपण करा सोडवणं, संसार बंधन सोडा. म्हणजे काय हे जगत सोडून जायचे का कुठं? नाही. त्याच्या मिथ्यत्वाचा फक्त निश्चय करायचा की बस, बाकीचं काही करायचं नाही. ते ते अज्ञानाचं कार्य आहे. अज्ञान आणि अज्ञानाचं कार्य जे आहे त्याला कारणाध्यास आणि कार्याध्यास असं म्हणते. हा कारणाध्यास कार्याध्यास ही मुळासकट जाणं म्हणजे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परम सुखाची प्राप्ती. मग त्याला दुःखच नाही. काय दुःख आली नाही का संतांवरती? किती दुःख आली आपल्या इतकी. आपलं त्याचीच चालले पद्धती. 3-3 टाइम झोपा काढतोय, 2-2 टाइम काम करायचं तर करा, नाही तर फिरतो इकडं तिकडं, तरी सुद्धा रडतो. आणि त्यांच्यावर माधुकरी मागण्याची पाळी यावी तरी सुद्धा त्यांच्या आनंदात बिघाड कधी झाला. त्यांनी म्हणावं आनंदू रे आजी आनंदू रे, सभाई अभ्यंतरी अवघा परमानंदू रे, आनंदू रे आजी आनंदू रे. मग या ठिकाणी जगताला जगतत्व जे जगत्व जे दिले ते तुम्ही दिलेले, तुमची कल्पना आहे ती, आणि ते काढणं सुद्धा तुमचंच काम आहे. या अर्थाने म्हणा आता हे जर तुम्ही काढलं, जे सत्यत्व दिले ते तुम्ही दिले आणि ते सत्यत्व काढलं, जगताचा मिथ्यात्व निश्चय केला ज्याचा झाला, त्या संबंधाने हे उद्गार आहेत. म्या बोलवल्या बरोबर म्या हलवल्या सुरत आले आणि हलवल्याप्रमाणे जो जगाची चाले. असा अर्थ त्याचा आहे. म्या बोलवल्याचं त्याचं सामर्थ्य तुमच्या आमच्या अंगी घ्यायची काही आवश्यकता नाही. त्याचं फक्त जे अधिष्ठान जे आहे ते अधिष्ठानच्या ईश्वराचं आणि तुमचं एकच आहे. हे जन्म म्हणून तर हा नरदेह दिला. ईश्वराचा उद्देश काय? भागवताच्या वेळ आपल्याला माहिती आहे. बाहुली मनुष्य देही निज ज्ञान घातली पाही, जे ने देही पाही विदेह मद पावते. तर आपण आलो, आपल्याला ते मनुष्य देह प्राप्त झाला, सद्गुरू मिळाले, आपण त्या ठिकाणी अनुभव बी घेतला, जन्म मरण बी चुकलो, हे ज्ञान आपल्याला प्राप्त झालं. त्या ज्ञानाचा उपाय बी समजला, आपल्याला माहित होता ते ज्ञान पैगावर बी जर या ज्ञानावी तरी संताया बजावी, बसलो प्राप्त बी झालं. हरिप्राप्तीची उपाय धरावे संतांची ती पाय झालं, ते झालं आणि आता संपलं आपलं. परंतु हे ज्ञान तात्कालिक स्वरूपाचं, तात्पुरत्या स्वरूपातले का अखंड स्वरूपातले आपल्या ठिकाणी टिकून राहते का? तात्पुरत्या स्वरूपात आपल्याला आनंद झाला, सगळं काही त्याच्या अनुभवायला मिळाल्या, परंतु तात्पुरत्या स्वरूपात टिकून राहत नाही. ते त्याचं कारण ही साधू संतांनी शोधून आपल्याला सांगितलं. त्याचं कारण सांगितलं, विरक्ती वाचून काही ज्ञानाची तगनेची नाही, हे विचारून ठाई ठेवले देवे. वैराग्याशिवाय काय होणार नाही, ते ज्ञान टिकणार नाही. तुमच्या अंतःकरणात विषयांचं जे काही विषयापासून मिळणारं सुख हे मिथ्या आहे, जगतापासून मिळणारं भौतिक सुख हे मिथ्या आहे. हा निश्चय होत नाही तोपर्यंत ते प्राप्त झालेलं ज्ञान, तो प्राप्त झालेला आत्मानंद सच्चिदानंद जो आहे तो तुमच्या टिकून वृत्तीत राहणार नाही. किती कशाची गरज आहे तुम्हाला हे सगळं टिकण्याकरता? मग ते वैराग्य अंतःकरणपूर्वक असावं का वरवर असावं? अंतःकरणपूर्वक असावं. आणि ते वरवर आहे, अंतःकरणपूर्वक नाही. आणि ते वैराग्य वरवरच आहे, सोंगा ढोंगांचं आहे. आणि त्याने संन्यासाचा वेश धारण केला. तो संन्यास खरा आहे का? त्याने कीर्तनकार महात्म्यांचा वेश धारण केलाय. कीर्तनकाराचा वेश परिधान केला, कीर्तन बी करता येते. पण ही जी लक्षणं सांगितली, वैराग्य ज्याला म्हणतात, जी जी काही लक्षणं असतील, ज्ञानाची लक्षणं, वैराग्याची लक्षणं, विवेकाची लक्षणं, ही त्याच्यामध्ये जर नाही तर त्याला निव्वळ काय म्हणतात? वेशधारी. काय म्हणतात त्याला? वेशधारी. आतून शुद्ध नाही, वरून मात्र त्या ठिकाणी दाखवतोय आणि मग त्या ठिकाणी शायनिंग मारतोय. आताच्या भाषेत पोरांच्या शायनिंग मारतो, याला वेशधारी असं म्हणतात. मग साधूनी त्या ठिकाणी मग जसं वेश धारण केला तसं घेण्याचा प्रयत्न करतो हा.
दिगंबर आहे. मग त्या शिष्यांनी सगळे कपडे काढून टाकायचे, झाले दिगंबर. म्हणजे बाहेरून दिगंबर व्हायचंय का आतून व्हायला पाहिजे? आतमध्ये काय 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 कपाट भरलेले ते सगळं तसंच आहे. मग ज्याला वेशधारी म्हणतात, साधूचा वेश, साधूने जसा वेश घातला साधू दिगंबर आहे, झाला शिष्य झाले दिगंबर. अध्यात्म ज्ञानाचा तपास नाही, आत्मज्ञान नाही, अनुभव नाही, आत्मानंद नाही, काही नाही. अशा वेशधाऱ्यांचा या ठिकाणी निंदा केलेली. या प्रकरणाची प्रस्तावना चालली. 8वं प्रकरण, वेशधाऱ्यांना उपदेश. माऊली ज्ञानोबांचं सर्व साधकांनी याचा निषेध आणि या वेशधाऱ्यांचा निषेध केला. आंतरिक ज्ञान असायला पाहिजे, ते अंतःकरणात ज्ञान न होता बाहेरून ज्ञानाची नुसती लक्षण होतो. माऊली ज्ञानोबांनी सांगितलं, भगवंतही सांगतात अर्जुना, म्हणून आंतरिक ज्ञान व्हावे, मग बाह्य लाभे स्वभावे. वरी ज्ञान कर्म जोडे ऐसे की आती. ज्ञानाची प्राप्ती कर्माच्या माध्यमातून होईल असं जर समजत असेल तर ते तुम्ही म्हणणं चुकीचं आहे. ज्ञान अंतःकरणातून व्हायला पाहिजे, म्हणून आंतरिक ज्ञान व्हावे, मग बाह्य लाभे स्वभावे. वरी ज्ञान कर्मे जोडे ऐसे की आती. बाबा सोप्या भाषेत सांगायचे, म्हणजे खंडोबाटाचं पोट दुखतंय आणि काढा नारायण भटाला. पोट कोणाचं दुखतंय? खंडोबाटाचं. आणि नारायण भटाला जमल का? म्हणजे तिथे चुकलं तिथं त्या ठिकाणी जोडून जमणार चुकलं. वृत्तीमध्ये मी जे आहे असा जो भाव धारण तिथे चूक आहे. सांगायची बघ, एक वडारी होता, खूप श्रीमंत होता, जगात एक नंबर होता श्रीमंतीमध्ये. त्याच्या मुलीचं लग्न करायचं ठरवलं. एकुलती एक मुलगी होती, संपत्ती गडगंज. मुलगी द्यायची आपली तर खूप मोठ्या माणसाला द्यायची, जो जगात श्रीमंत असे. आणि म्हणून त्या ठिकाणी ज्योतिषाला विचारायला गेला. ज्योतिषी बी अतिशय तरणी असा होता. त्याला विचारायला गेला, तो म्हणला दक्षिणा ठेवा. त्यांनी 5,000चं बंडल त्याच्या पुढे ठेवलं. त्याला त्याची पाहूनच चक्कर आली, कारण त्याच्या जिंदगीत पाहिलं नव्हते 5 आणि 4 आणि कोणी द्यायचा. आणि एवढं पाहिलं त्याला चक्कर झालं. आला जर म्हणले, हा बोला काय काम आहे? तो म्हणले, पा माझ्या एकुलती लग्न करायचं आहे, मग जगात सगळ्यात मोठा माणूस कोण आहे, श्रीमंत कोण आहे? म्हणजे सांगायचं का माझं पण शिड्या लावून जायचं का कसं जायचं हे तुम्ही पहा, ते तुमचं बघायचं तुम्ही. म्हणले ठीक आहे सांगा. त्यांनी सांगितलं, जगाला प्रकाश कोण देतो सगळ्या जगाला? तर म्हणजे सूर्यनारायण. मग तोच सगळ्यात श्रेष्ठ आहे. आता कसं जायचं तुम्ही पहा. काही ना काय करून तो सूर्यनारायणापर्यंत गेला. सूर्यनारायणाला विनंती केली, माझी एकुलती एक मुलगी आहे, तिला पादरात घ्या, जगात सगळे मोठे आहात आपण. तो म्हणे, तुम्हाला कोणी सांगितलं जगात सगळा मोठा मी म्हणून? ते म्हणला, ज्योतिषाने सांगितलं. सगळ्या जगाला तुम्ही प्रकाश देता का नाही? सूर्य म्हणला, हो. मग सगळ्यात मोठी तुम्ही आहे. तो म्हणला, नाही, हे जरी खरं आहे, सगळ्या जगाला मी प्रकाश देतो हे खरं जरी आहे ना, तरी पण ढग आल्यानंतर मात्र आम्ही झाकाळले जातो. माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोण आहे? ढग आहेत. मग ढगांकडे गेला, त्यांना विनंती केली. तो म्हणले, सूर्याला आणि सोसाट्याचा वारा सुटल्यानंतर मात्र काय होतं आमचं? दान होते. पळा पळा कोण पुढे पळेतो, अशी स्थिती निर्माण होती. आम्ही नाही. वाऱ्याला विनंती केली. वारा म्हणता, हे पहा, जगातामध्ये सगळ्या वस्तू आम्ही उडवतो, उडवतो, पण दगडाला काय उडवत नाही. दगडाला उडवतो का? नाही. मग दगडाने सांगितलं, त्या ठिकाणी आम्ही सगळ्या नाही, आमच्यापेक्षा वडारी श्रेष्ठ आहे सगळ्यात. वडाऱ्याला पाहिलं का आम्हाला घाम फुटतो. शेवटी पोरगी कुठं द्यावी लागली? वडाऱ्यालाच द्यावी लागली. म्हणजे जिथं चुकलं होतं तिथंच दुरुस्त करायला पाहिजे ना. आमचं चुकलं आहे तिथं आणि जुळतोय आज सोमेश्वरी रामेश्वरी. ठीक आहे सर. नाही, आता माहिती
त्याच्यामधून कट करायचं. आता सगळ्यांना सांगितलं म्हणून आम्ही हे आपलं झूम ॲप याच्याकरता चालू केलेली आहे. आता झूम ॲपवर कसं कोणी तिकडे काही आपल्या हातात येतं, त्यांना बंद करायचं, समोर दिसतात नाव, कोण बोलतोय ते समजतं, लगेच ते कट करतायत. तसं ज्याच्या ग्रुपमध्ये आहे ते त्यांना अंदाज घेऊन त्यांनी त्या ठिकाणी त्याला कट करायचं, ज्यांनी जॉईन केले त्यांनी. हा त्यांच्याकडे हातात आहे, त्यांनी ते कट करायचं. हा म्हणजे आपल्याला डिस्टर्ब होणार नाही. चला ठीक आहे. म्हणजे बाबा सांगायचे की जिथं चुकलं तिथं दुरुस्त व्हायला पाहिजे. वैराग्य म्हणजे काय? वैराग्यात कधी खूप सांगणार आणि म्हणून घडतोय तो बाह्य त्याग घडतोय. अंतरात ज्या गोष्टीचा त्याग व्हायला पाहिजे त्या गोष्टीचा त्याग घडत नाही आणि बाह्य त्याग करून आणि मग त्या ठिकाणी भगवत प्राप्ती करता अरण्यामध्ये जाणं, संन्यास घेणं, अशा प्रकारच्या ह्या सगळ्या गोष्टी घडल्या जातात. आणि त्या अशा प्रकारची जी वेशधारी आहेत ती वेश धारण केलाय फक्त त्या पद्धतीचा, परंतु अंतकरणातून मात्र तसा यथार्थपणे त्याग घडलेला नाही. तेव्हा यथार्थ त्याग कशाचा करायला पाहिजे, वैराग्य म्हणजे काय, आणि त्याच्या अनुषंगाने या माऊली ज्ञानोबांनी या अभंगामध्ये विवेचन केले. किंवा ह्या प्रकरणाची प्रस्तावना अशी आहे की अंतरंग लक्षण महत्वाचा भाग आहे. अंतरंग लक्षण नसताना, आतमध्ये त्याचं लक्षण नसताना आणि त्या ठिकाणी त्यांनी जर त्याग केला तर तो त्याग फुकटचा आहे, व्यर्थ आहे, दिखाऊ आहे, दांभिक आहे, अशा प्रकारचा भाव या प्रकरणाचा आहे. मग आता या ठिकाणी एकनाथ महाराज म्हणतात, त्यागून या स्त्री संन्यासी जी होती पतना ते जाती अंत काळे. स्त्री पुत्र आहेत ना, त्यांचा त्याग करून जर संन्यासी झाला तर त्याला शरीर सोडत्या वेळी अंतकाळ झाल्यानंतर, शरीर सोडल्यानंतर नाही घेऊन संन्यास ध्यान पैवी स्त्रियांचे गुंतलासी अशी वाया जाय. संन्यास घेतलाय आणि अंतकरणात मात्र स्त्रियांचं ध्यान करतोय, विषयाचं ध्यान करतोय आणि आशेमध्ये मात्र गुंतलेला आहे, आशाही त्याची गेलेली नाही. नारायण नामी नाही पै साचार आणि सर्व अनाचार श्रीते लक्षी. नारायण नामाचा त्या ठिकाणी प्राप्ती नाही, नारायणाचं नामही माहिती नाही, नारायणाचं स्वरूप माहिती नाही आणि एकमेकाला भेटल्यानंतर ओम नमो नारायण करतोय संन्यासी. एका जनार्दनी संन्यास लक्षण घेते माझी कृष्ण बोलियला. आणि मग खरा संन्यास जर समजून घ्यायचा असेल त्याचं लक्षण गीतेमध्ये भगवंतांनी सांगितले. नित्य संन्यासी गीतेमध्ये श्लोक आणलाय. ज्याने ध्येयाला प्राप्त केलं त्याचं नाव आहे संन्यासी. नेय म्हणजे परमात्मा, ज्ञाता म्हणजे तुम्ही. ज्याने ज्ञेय प्राप्त केलं त्याचं नाव आहे संन्यासी आणि तो नित्य पाहिजे, नेय बी नित्य पाहिजे. नेय सनित्य संन्यासी. संन्यासीच्या संबंधाने या ठिकाणी करत असताना म्हणतात, आद्य शंकराचार्यांनी केलेली व्याख्या अगोदर सांगतो. त्यांनी संन्यासाची काय व्याख्या केली? देह न्यासो ही संन्यासो, या देहाचा न्यास करता येणं म्हणजे संन्यास. बाद करणं, नाश करणं नाही. न्यास म्हणजे न्यास हा शब्द आहे, तिथं नाश हा शब्द नाही. देह न्यासो ही संन्यासो नैव काशाय वाससा. नुसतं हे भगव परिधान करणं म्हणजे संन्यास नाही, तर या देहाचा न्यास करता आला पाहिजे, बाद करता आलं पाहिजे, या नाव संन्यासी. देह न्यासो ही संन्यासो नैव काशाय वाससा. ना हम देह, मी देह नसून आत्मेची, मी आत्मा आहे. इथे न्यास लक्षण, या संन्यासाचं लक्षण. हा संन्यास जर प्राप्त जर नसेल, मी देह आहे ह्याच वृत्तीवर तो जर असेल तर मग त्यांनी तो संन्यासाचा फक्त वेश धारण केलेला आहे, कपडे घातलेले आहेत, त्या संन्यासाचं लक्षण नाही. आता तुकोबा यांनी तर त्या ठिकाणी सरळ असं म्हटलं की भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा. भगव्या रंगाची कुत्री काय कमी असतात, तर तू अजून तुझ्या अंगावर चढवली म्हणजे संन्यासी होणार आहे. भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा, तेथे अनुभवाचा काय पंत. त्याला काय अनुभव, नुसतं भगव घातले पण परमात्म्याचा काही अनुभव नाही, तर कुत्री काय कमी भगवी आहेत का, अशी टीका केली संन्यासाच्या संबंधात.
म्हणजे नुसता वेश इथे या ठिकाणी महत्वाचा नाही, कपडे परिधान करणं त्या ठिकाणी महत्वाचं नाही, त्याचं जे अंतरंग लक्षण आहे ते लक्षण त्या ठिकाणी काय झालं पाहिजे, प्राप्त झालं पाहिजे. तुम्ही मुक्ताबाईंची ताटीचे अभंग जर पाहिले तर त्याच्यामध्ये सुद्धा वरी भगवा झाला नामी वश केला कामी, ऐसा नसावा संन्यासी परमार्थाचा धोका द्वेषी. वरून वरून त्या ठिकाणी वरून भगवा झालेला आहे, पण अंतःकरण भगवं झालेलं नाही. सुद्धा वेश माऊली ज्ञानाने केलेले त्यांनी माधुकरी मागायला गेल्यावर त्या माधुकरीच्या जोडीमध्ये विसोबा खिचराने माती मिसळली ती उधळून दिली माधुकरी म्हणून विषण्ण उद्विग्न अवस्थेमध्ये येऊन ताटी लावून माऊली ज्ञानोबाराय बसलेले असताना मुक्ताईने त्या ठिकाणी विश्वपट शांती दोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा म्हणून अशी जे उपदेश केले माऊली ज्ञानोबारायांना, वास्तविकता मात्र त्या ठिकाणी त्या परमार्थ समजून सांगा. रागी विली पाठी गिरीगावामध्ये जातो, अरण्यामध्ये जातो, मात्र पाठ सोडलेली नाही. राग तुझ्या मध्ये भरपूर भरलेला आहे आणि मग गिरीगव्हारामध्ये जाऊन उपयोग काय आहे, अशा प्रकारे त्या ठिकाणी त्या ताटीच्या अभंगामधून तुम्हा आपल्याला त्या ठिकाणी उपदेश केलेला आहे. 2 मिनिटं जरा थांबा. ठीक आहे, नंतर पाहू आपण. ताटीच्या अभंग या मध्ये येतीलच आपल्याला, आता ते मिळेना लवकर मला, नंतर बघू आपण. 2 आपण त्या ठिकाणी पाहिले. गिरीगव्हारे कशासाठी रागे पुरविली पाठी. जर रागाने पाठी पुरवली असेल क्रोधाने तर गिरीगव्हारामध्ये जाऊन सुद्धा काही उपयोग नाही. काम अंतःकरणामध्ये असेल तर संन्यास घेऊन अरण्यात जाऊन काही उपयोग नाही. त्याच मनाने दृष्टांत 2 दृष्टांत आपल्या समोर सांगतो. एक दृष्टांत असा आहे त्या ठिकाणी की एकाने संन्यास घेतला, पण संन्यास कोणत्या प्रकारातला, हा असाच वेशधारी संन्यास, अंतःकरणापासून संन्यास नाही. संन्यास घेतला, संन्यास दीक्षा धारण केल्यानंतर झालं काय, एका गावाचे शेजारी येऊन अरण्यामध्ये पर्णकुटी बांधून तो राहू लागला. आता किती, फक्त 2च 4च वस्त्र होती. 2 भगवी वस्त्र नेसण्याकरता आणि 2 छाट्या होत्या उपरणं फक्त अंगावर घेण्याकरता. एवढाच त्याचा फक्त संसार होता. परंतु ती जी वस्त्र होती ती वस्त्र सुकायला टाकल्यानंतर पर्णकुटीमध्ये, अरण्यात घर आहे, पर्णकुटी म्हणल्यानंतर उंदीर येणारच. ते उंदीर यायचे आणि त्याची छाटी खायची, वस्त्र कुरतडायचे.
म्हणून आता काय करावं म्हणून माधुकरी मागायला गेल्यानंतर गावातल्या लोकांशी चांगला परिचय झाला होता. म्हणजे या ठिकाणी कोणाकडे मांजराची पिल्लं जर 2 असतील तर आम्हाला द्या, म्हणजे यांचं काय होईल, रक्षण होईल. म्हणून 2 मांजराची पिल्ले एकाने दिली, एका शेतकऱ्यांनी जा घेऊन. आता मांजराची पिल्लं आणल्यानंतर पूर्ण काय झालं, अजून काय प्रश्न निर्माण झाला, त्यांना काय पाहिजे, लहान पिल्ले, त्यांना दूध पाहिजे. मग दुधाच्या व्यवस्थेत करता कोणाला म्हणावं म्हणल्याबरोबर गावात भाविक गाव होतं, ती परमार्थी गाव होतं, ती म्हणजे एका शेतकऱ्यांनी सांगितलं काय हरकत नाही, मी तुम्हाला एक गाय देतो. मग दिली गाय त्याला. आता काय ती मांजरांचंही भागायला लागलं आणि त्याचंही भागायला लागलं, थोडस दूध त्याला बी मिळायला लागलं. आणि मांजर काय उंदीर काय त्या ठिकाणी उंदराचा शेरकाव सुद्धा नाही. बरं झालं. पण तो गारेला चारायला घ्यायला लागला. परमार्थाचं जेवढं चिंतन व्हायला पाहिजे की नाही, त्याच्यातला बराचसा वेळ त्याला त्या गाईला सांभाळण्यामुळे जाऊ लागला. कालांतराने काय झालं की त्या ठिकाणी जी काही गुरं चारण्याकरता त्या ठिकाणी तिथे गुराखी यायची, त्या शेतकऱ्याची एक मुलगी गाई चारायला त्या ठिकाणी जात होती आणि तिला विनंती केली, माझी ही गाय तू सांभाळशील का? मग त्या ठिकाणी चालेल म्हणले. मग ती एक गाय त्यांच्या गुरामध्ये सोडायचा, ती बांधायला यायची, सोडायला यायची. तेवढ्या वेळामध्ये त्याच्या अंतःकरणात विषय तयार झाला, त्या मुलीबद्दल वाईट भासना तयार झाली. कारण त्याचा संन्यास कसा नव्हता, खरा नव्हता, डुप्लिकेट होता, वेशधारी संन्यासी होता. त्यानंतर त्यांचं प्रेम जडलं आणि त्यानंतर त्यांनी गपचूप मध्ये अग्निसाक्षीने विवाह केला, कोणाला तपास नाही. मग मला सांगा की त्या एवढ्याशा लंगोटीच्या वस्त्राच्या रक्षणाकरती संन्यासी पुन्हा ग्रस्ताश्रमी झाला. मग अगोदरचं जे जीवन होतं ते काय वाईट होतं का, सांगा ना. म्हणजे कोणत्याही प्रकारचा आश्रम देवाच्या प्राप्ती करता आड येत नाही. ग्रस्ताश्रमात जरी तुम्ही असले तरी देव प्राप्त म्हणणं आहे. आणि जर संन्यासी आणि तिथून पुढे अंतःकरणयुक्त संन्यासाची व्याख्या सांगताना माऊली ज्ञानोबा सांगतात, अर्जुना मी आणि माझी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यास जाण निरंतर. कोणाला संन्यासी म्हटलं, साधू संतांनी. मी आणि माझं याची ज्याला आठवणच नाही, अंतःकरणामध्ये अहम नाही आणि अध्यास नाही, ममचा अध्यास नाही, आणि ह्याची आठवण ज्याच्या अंतःकरणातून विसरली त्याला काय म्हटलेले, संन्यासी म्हटलेले. आणि हे तर अंतःकरणामध्ये पुरे गचगच भरलेलं आहे. आणि संन्यास घेतला. यथार्थ संन्यासी किती असतील विचार करा. काही मिष्टांना खायला मिळतं, फुकटचं खायला मिळतं, काम करावं लागत नाही म्हणूनच कंटाळून संन्यासी झालेले. यथार्थ संन्यासी अतिशय कमी. म्हणून असं जो काही वेशधारी असेल, ज्ञेयाचं ज्ञानही नाही, ज्ञेय म्हणजे परमात्मा, ज्ञेय नित्य संन्यासी. माऊली म्हणतात, भगवंत म्हणतात ज्याला त्या ज्ञेयाचं ज्ञान आहे तो नित्य संन्यासी आहे. पण अशा प्रकारचं ज्ञेयाचं ज्ञान त्याला नाही. आणि कपडे मात्र असे पांघरलेले संन्याशाचे, यांनी संन्यासी होत नाही. अशा प्रकारचा विषय त्या ठिकाणी माऊलींनी सुद्धा खऱ्या संन्यासाची, यथार्थ संन्यासाची लक्षणं त्या ठिकाणी सांगितली. काही अष्टांग योग साधन करतात, मौन पाळतात, दुसऱ्याशी बोलायचं नाही, जटा वाढवतात आणि अशा प्रकारची तपश्चर्या करण्याकरता जातात, देवाच्या प्राप्ती करता. वायूचा हार, बाकीचं काही नाही, अंगावरती वस्त्रही धारण करायचं नाही, दिगंबर. पण त्यांनाही देवाचा विचार काही कळलेला नाही, त्यांची भ्रांती गेलेली नाही. नाथ महाराज म्हणतात, अष्टांग साधनी मौनी जटाधारी, एक चरणावरी करती तप, एकांठावर उभं राहून तप करतात. वायू ते आहार असती दिगंबर, परी नकळे विचार देव कोटी. फक्त वायू भक्षण करून आपलं त्या ठिकाणी आणि दिगंबर राहतात, अंगावर वस्त्र नाही, एवढा परित्याग केलेले. पण कशा करता केलाय, ज्या देवा करता, त्या देवाचा विचारही यांना कळलेला नाही, त्याची प्राप्ती सुद्धा नाही. कैशी तया भ्रांती असोनी देव जवळा, रिगती साधन कळा हुडकिती, एका जनार्दनी तया नाही सुख, संता वाचून देख मार्ग न लागे. मग देव कोणाजवळ आहे, संतांजवळ. आणि ह्या पद्धतीनं कोणी संन्यासी होऊन त्याच्या प्राप्ती करता निघाले. पण याचा अर्थ संन्यासात यथार्थ संन्यासी नाही असावी गैरसमज आपण करायचा नाही. त्याचं टीका नाही, त्याची निंदा नाही. किंवा कशाची निंदा आहे ही, यथार्थ संन्यासाची निंदा आहे का, नाही. जो डुप्लिकेट आहे त्याची निंदा आहे. वास्तविक पाहता आपण त्या ठिकाणी सोनं जर मोडायला गेलो तर त्या ठिकाणी त्याला कसोटी लावूनच तो सोनार आपल्याकडून विकत घेतो. का बरं कसोटी, आपलं सोनं खरंय
तरी सुद्धा कसोटी का? खऱ्याला कसोटी असते का खोट्याला कसोटी असते? कसोटी कशाला असते? खऱ्यालाच असते. कारण खोट्याला कसोटीची गरज नाही. त्याने पाहिलं ते हातात घेतल्याबरोबर लगेच आपल्याला कधी कधी खाली पडलेली वस्तू मिळते, एखादी पितळ्याचीच असते पण सोन्यासारखी दिसते, आणि त्याला तर त्याच्यात खूप फरक असतो. कसोटी लावायच्या अगोदरच सांगतो, पितळ उचला, कसोटी नाही लावणार. म्हणजे जे खोटं आहे ना त्याला कसोटीची काही गरजच नाही, पण खऱ्यालाच कसोटीची गरज आहे का? तर खऱ्यालाही नाही आणि खोट्यालाही नाही. खऱ्यासारखं दिसतंय पण मात्र कसं आहे, खोट आहे, आणि म्हणून त्याला कसोटी आहे. खऱ्यालाही नाही खोट्यालाही नाही. खऱ्याला कशाला तो कसोटी लावत बसून? पण तरी सुद्धा एखाद्या वेळेला खोटं ठरलं तर वरून वरून सोन्याचं पाणी दिलेलं असेल तर मग 2-3 परीक्षा करतो. तो एक दगड असतो, काळा दगड, त्याच्यावर तो घासून पाहतो, त्याच्यावर सोनेरी रेषा म्हटल्या की सोने म्हणतो. तेवढ्यावर थांबत नाही, ते केमिकल टेस्ट करतो पुन्हा. तेवढ्यावर नाही लगेच पक्क ठरवत, तावून त्याच्यावर ते केमिकल टेस्टने बी जर त्या ठिकाणी जे पांढरं पडलं तर म्हणतो पांढरं का पिवळंच राहिलं तर मग बरोबर आहे म्हणून तो त्याच्यानंतरही तिसरी कसोटी करतो. अग्नीमध्ये तापवतो, तो अग्नीत तापून सुलाखून नंतर मग पाण्यामध्ये थंड करून आणि मग पाहतो त्याचा रंग बदललेला नाही, त्याच्यावरून ठरवतो हे काय खरंय. मग अशा प्रकारे त्या कसोटी जी आहे ती सत्य तत्वालाच आहे कसोटी. आणि सत्य तत्वापेक्षा किंवा सत्य असं त्याला म्हणण्यापेक्षा सत्यासारखं दिसतंय पण सत्य नाही, त्याला अशा परीक्षा द्याव्या लागतात. संन्यासाच्या माध्यमामधून वेशधारी त्यांचा विषय झाला. अष्टांग योग साधन करणारे आहेत, कोणी मौन धारण करणारे आहेत, कोणी जटाधारी आहेत, कोणी तप करतात, नुसता आहार वायू म्हणून आहार सेवन करतात, अंगावर एकही कपडा नाही, पण आशांनाही देव कळलेला नाही, त्यांच्या जवळची भ्रांती गेलेली नाही, आणि हा मार्ग मात्र संता वाचून सुख तो देव प्राप्त होणार नाही, ती आत्मसुख प्राप्त होणार नाही, असं त्या ठिकाणी नाथ महाराज असं म्हणतात. वेशधारी ओळखण्याकरता, यथार्थ संत ओळखण्याकरता, महात्मा ओळखण्याकरता, साधू केलेला आहे. काम क्रोध लागले मागे, तप करुणी काय सांगे, कासया जाशी वनांतरी, काम क्रोध भरले अंतरी. काम क्रोध अंतकरणामध्ये भरलेत आणि अरण्यात जाऊन काय करणार आहे? वनी जाऊन या चिंता, अरण्यात जाऊन आणि श्रीचं चिंतन करतो. योग अभ्यास नकळे वर्म, शिनता मूढ धावते कर्म, कर्मे लिहिली न चुके रेखा, म्हणे जनार्दन एका. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी धान्य खायला मिळणं बकराला, चारा एरवी मालक खायला घालतो किंवा ज्यांनी त्यांना विकत घेतले तो त्याला काय खाऊ घालतो? बकराला गवत खाऊ घालतो. परंतु त्यांच्या समोर जेव्हा धान्य आल्यावर आनंद व्हायला पाहिजे ना, त्यांच्या डोळ्यातून टपटप अश्रू येतात, कारण त्यांना कळलं, त्यांच्या लक्षात येतं आज ज्या अर्थी आपलं चांगलं गोडधोड चांगलं सकाळी आंघोळ घातली गरम पाण्याने, आज आपली काय ईदच. त्यांच्या डोळ्यातून काय येतं? पाणी येतं. वास्तविक त्यांना आनंद सुख व्हायला पाहिजे, पण त्यांना बी कळतं की आज आपली काय कत्तलच आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांना तेवढ्या पुरतं वैराग्य निर्माण होत. किंवा त्या बकरांना खाली दाढी असते बघा, तशी बऱ्याच जणांना, संन्याशांना, बऱ्याच योग्यांना, तापशांना अशी खाली दाढी असते. मग त्यांना म्हणलं काय तुम्ही त्या बोकड्यासारखेच आहेत म्हणे, त्याला बी वैराग्य निर्माण होतं अशा प्रसंगाला. तुमचं तात्पुरतं वैराग्य, स्मशान वैराग्य. स्मशानामध्ये गेल्यावर पहा ना, तंबाखू ठोकत ठोकत बोलतात काय रामभाऊ खरं नाही जगाचं, तो आज गेला तो आपल्याला उद्या जायचंय, बस तेवढंच. आणि तिथून एकदा तिथून निघालं का झाल्या गप्पा संसारातल्या चालू, तुमचं काय चाललंय, यांचं काय चाललंय. म्हणजे वैराग्य आहे पण किती वेळ आहे? फक्त दुसऱ्याचं मरण पाहिलं तेवढं मरण काळ पाहतात, तेवढ्या पुरतं वैराग्य. ह्या जगात काही खोटं सगळं खरं काहीच नाही असं म्हणतात, पण ते वैराग्य स्मशान वैराग्य. तसं काय ते वैराग्य बोकडाची परी भल ती या भरी पडत असे, काय ती समाधी कुकुटाची परी. कोंबडी बी म्हणे समाधी, कोंबडा बी समाधी लावतो. कसं? पुढेची उकरी लाभतेवी, जसं जसं त्या ठिकाणी उकरतो पुढं असं काहीतरी मिळेल, पुढं काहीतरी असं धान्याची रास आहे आणि ती अशी पायाने निसते मागं लोटत लोटत चालतो, पुढं काहीतरी असणार ते खाली पडले ते तिथेच खाणं सोडलं, लगेच सुरुवात कर ना खायला, मागच लोटीत चालतो. आणि पुढं काय असतं?
धान्याची राजगिनी मागण पुढं पोरग हागलेलं असतं ते खात बसतं. त्याचं जसं वैराग्य त्याचं जसं आहे. काय ती समाधी कुकुटाची परी पुढेची उकरी लाभ नेणे बैसोनी आसने वावुगे ते ध्यान. ध्यान लावून आसन लावून ध्यान करणारी काही मंडळी आहेत, पण अंतःकरणामध्ये विषय गेलेले नाहीत. बैसोनी आसने वावुगे ते ध्यान सदा लक्षी मान आपलाची. आपला मान सन्मान कसा होत नाही. सगळ्यांचा मान सन्मान चाललाय आणि मला काय कोणी अजून हाराला बोलवायला काय तयार नाही, हार घालायला तयार नाही आणि डोळं मिटून ध्यानाला बसलाय आणि अंतःकरणातून वाट कशी पाहत अजून माझं कसं काय नाव घेतलं नाही, सगळ्यांच्या हारतोडी झाली, माझं कसं नाव नाही घेतलं. घालून या जेठा बैसतो करंटा करे तसे चेष्टा मरकटा परी. आणि चंचल चित्त माकडासारखं चंचल चित्त आणि मात्र आज ध्यान बसले नसतं, नावाला बसलेले नाही. शुद्ध कर्म योगाचा विचार सदा परद्वार लक्षितसे. ऐशिया पामरा कासया तो बोध एका जनार्दनी शुद्ध खडक जायचा. अशा पामरांना विषय येते, पामर आहे आणि त्यांना बोध साधूचा होऊन काय उपयोग होणार. मिळालंय आम्हाला, मिळण्यावर आहे का साधूचा बोध, तर कळण्यावर आहे, होण्यावर आहे. झाला का बोध, व्हायला पाहिजे. बोध मिळाला म्हणजे झाला का. जर ही लक्षणं कशाची आहेत, मग जर मिळालाय झालाय तर झाला असेल तर मग ही लक्षणं कोणाची सांग विचार करायचा. जोपर्यंत असं होत नाही तोपर्यंत यथार्थ आत्मस्वरूपाची ओळख नाही, हे त्याचा अर्थ. वाटेला लागलाय, मार्गाला लागलाय, बोध मिळालाय, पण बोध झाला का, प्रबोध झाला का. प्रबोध व्हावा लागतो. प्रबोध मिळाला तरी प्रबोध व्हायचा बाकी असतो, ध्यानात ठेवा. आणि म्हणून पुढे मुखी वसे ब्रह्मज्ञान चिंती चित्ती धनमान ऐसे ठक जे पतित तया साधन स्वहित श्री संगी सदा सक्त वदनी गोष्टी परमार्थ एका जनार्दनी तया देव भेटेल काशया. मुखाने ब्रह्मज्ञान करतो, चित्तामध्ये मात्र त्या ठिकाणी विषयाचं चिंतन करतो. अशा प्रकारचे जे कोण असतील त्यांना देव भेटणं शक्य नाही. अशा प्रकारचा विषय त्या ठिकाणी नाथ महाराजांनी वेशधाऱ्यांना उपदेश करताना सांगितलं. अजून एक अंगाशी राख, सगळ्या अंगाला भस्म लावलेले आहे. डोंगाशी लंगोटी, अंगावर दुसरं वस्त्र नाही, फक्त एक लंगोटी लावलेली. गोसावी हातवटी मिरवती, आणि मी गोसावी म्हणतो. गोसावीची यथार्थ व्याख्या काय माहिती का. गोसावी गोनामी इंद्रिय. गो कशाला म्हणतात, गो म्हणजे इंद्रिय, आणि त्या इंद्रियांचे विषय जो विसरलेला आहे त्यांनी हवेश धारण करायची आवश्यकता नाही, त्याला खरा गोसावी म्हणतात. अंगाशी राख डुंगाशी लंगोटी गोसावी हातवटी मिरविती अलख म्हणून भिक्षा मागतात ती अलखाची गती न कळी मुढा. अलख निरंजन म्हणून भिक्षा मागतात, पण अलख म्हणजे काय. अलख म्हणजे काय माहिती का, लक्ष लक्षून अंतरीन कृष्णा पाठी नरनारी, त्याला अलख म्हणतात. अलख लख म्हणजे पहा, तुमच्यामध्ये असणार जे स्वरूप आहे त्याच्याकडे चित्त द्या, त्याला अलख म्हणतात. भांगीचा सुकाळ चेले करी मूड. पंढरपूरच्या वारीच्या वाटेवरती काही काय ग्रुप येते अशी गांजाडू, आणि संन्यासाचा वेश अंगावर, बाजूला रस्त्याच्या कडेला बसायचं जाऊन. उत्तर भारतात हा व्यापार खूप चालतो भांगेचा. भांग म्हणा, त्या ठिकाणी गांजा म्हणा, तिकडे बंदीच नाही. आणि म्हणून अशा पद्धतीने चेलेंनी बी त्या चिली पेटवून द्यायला चेले, आणि मग गुरुजींना द्यायची. ह्याने कुठे परमार्थ होईल का. दिसायला गोसावी दिसतात, पण असायला मात्र व्यसनाच्या अधीन असणारे आहेत. भांगेचा सुकाळ चेले करी मुड यमतया दृढ दंड करी. अलक्ष अलक्ष अलक कळेना जगी विटंबना उगीच करती एका जनार्दनी नको ऐसे सोंगन तेनी पांडुरंग अंतर. याला काय म्हणतात, सोंग झालं. गोसाव्याचं काय झाले, सोंग झालं. अंतःकरणामध्ये आणि विषय आहेत, आणि वरून मात्र त्या ठिकाणी सोंग घेतलेला आहे. हो, आता मानभावी जे आहेत, महानुभाव संप्रदाय आहे, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना प्राप्ती नाही ईश्वराची, परंतु मात्र लक्षणं मानभावाची दाखवतात. होऊनी मानभाव अवघा बुडविला ठाव नाही चित्त शुद्ध गती द्वेष देवाचा करती. धरती उफराटी काठी रांडा पोरे भोंदी वाटी नशवनिया काळेपण काळ वस्त्र नेसतात अंगा लाविती दूषण एका जनार्दनी देवात जळो जळो त्यांची सेवा. एका ठिकाणी आता त्यांचं झालं, गोसाव्याचं झालं, संन्याशाचं झालं, महानुभावाचं झालं. यथार्थ त्यांच्यातही परमार्थ आहेत हे आपण विसरायचं नाही, ध्यानात ठेवा. परंतु सोंगीत जास्त आहे. नाथ महाराजांनी त्यानंतर कीर्तनकारांकडे, महाराज मंडळींकडे वळले.
याचा अर्थ महाराज आहे का? बुधवारी बाबा खूप सुंदर सांगायचे. ह भ प याचा अर्थ काय म्हणे? हळूच भक्तीकडे पाहणारे. खूप सुंदर व्याख्या करायची. नाही तर मग हळूच भजी पळवणारे, हरभरे भरडण्यात पटाई, हरभरे भरडण्यात पटाई असा हा बपचा अर्थ आहे. नाथ महाराज काय म्हणतात पण, कली माझी संत झाले, टिळा टोपी लावी ती भले. टिळा लावतात, मस्तपैकी टोपी घालतात, पण नाही वर्माचे साधन. परमार्थाचं वर्म त्यांना माहित नाही. नकळे हृदय आत्मज्ञान, आत्मज्ञान बी नाही. सदा सर्वदा गुरुगुरी द्वेष सर्वदा ते करी, भजनी नाही चाड सदा विषयी काय वाढ. ऐसिया संतांचा सांगात नको मदसी अज्ञांत, भोळी यांच्या पायी का जनार्दनी ठाव दे. अशा प्रकारचं लक्षण त्या ठिकाणी हरिभक्त नसताना सुद्धा, हरिभक्त नुसता हरिभक्त गंधावर गंध टोळे टिळे टोपी एका ठिकाणी म्हणतात, टिळे टोपी माळा देवाचे गबाळ, वाघविती ओंगळ पोटासाठी. कशा करता? पोटा करता. टिळे टोपी माळा हे देवाचं गबाळ पोटा करता वागवतात. द्रव्य विषय प्राप्ती लागी दान, धरी बकापरी ध्यान. अंतकरणात विषय आहे, ध्यान धारणा करतोय, पण अंतकरणात मात्र विषय आहे. त्याचं ध्यान बगळ्यासारखे. बगळा पा नदीच्या कडेला एका पायावर उभा, असा तपस्वी कोण आहे? पांढरा शुभ्र शुद्ध सत्वगुण, एवढासा डाग नाही अंगावर. किती वेळेला स्नान करतोय नदीच्या कडेला, वाटलं तेवढं थोडासा डाग पडला का गेलं नदीमध्ये स्नानाला, एवढा पांढरा फोटो निर्माजयशी सत्य. आणि त्याचे त्या ठिकाणी मात्र एका पायावर उभं राहतं. अशी आरोग्य दृष्टी अशी म्हटलेली अशा पद्धतीने. आणि पाण्यामध्ये नुसते चुळबुळ झाली रे झाली का त्यांनी मासा पकडलाच, लगेच समाधी मोडली. मग अशा पद्धतीनं विषय प्राप्ती लागी जाण, धरी बाकापरी ध्यान, विषयिक गायन करी. गायन करणारे बी लय कलावंत आहेत बारी. गायनाचा छंद नावाला आहे, पण विषयाची चोड जास्त. विषयिक गायन करी जैसा खर भुंकेश्वरी, नाही संत चरणी मन सदा विषयावरी ध्यान, विषय लोटी पडता होईनी का जनार्दन पायी. अशा पद्धतीनं दंभ आहे त्याच्यामध्ये, खरी भक्ती नाही. दांभिकाची भक्ती वरी वरी दे स्थिती, अंतरी तो गती वेगळी बापा, नाम गाय प्रेम भरित, रडे स्पुंदे डोळे पुशित. आपण हे वेगळा आहे. तैसा मनोमेळ वेगळा बापा, धरून ध्यान जैसा लक्षी मीन, परस्त्री विव्हळ बापा, सांगे आत्मज्ञान स्थिती, अंतरी तो वेगळी रीती, द्रव्य जोडे कैशा रीती, हेची ध्यान बापा. नकळे काही स्वैत सदा द्रव्य दारावरी चित्त, तयासी भगवंत प्राप्त नाही, शरण एका जनार्दन, नको मज तयाचे दर्शन, अभाव त्यासी भाषण नको देवा. दांभिक भक्ती करणारी आणि अंतःकरणामध्ये विषय असणारे अशा पद्धतीची जी असते ते ब्राह्मणांच्या संबंधाने कोणाला. हॅलो जातीवाद संतांनी तपलेल्या त्या वाढमध्ये रडते त्यांच्याकडे जाती नाही, एकच जाती मानव जात मानणार, पण तरी सुद्धा शूद्र कोणाला म्हणायचं आणि ब्राह्मण कोणाला म्हणायचं. मी जे आहे असं तो म्हणतो, तो जातीने ब्राह्मणाला. हॅलो शिवरलिया रंगा, नदी डोंगी परी जळनो हे डोंगा, काय भुलला शिवरलिया रंगा, सुखा डोंगा परी भाव नभी डोंगा, काय भुलला शिवरलिया रंगा. आणि मग ब्राह्मणाच्या संबंधाने त्यांनी सांगितलं, ब्रह्म जाणे ब्राह्मण याती त्याची घडावी संगती. अशा ब्राह्मणाची मला संगती घडावी ज्याने ब्रह्म जाणलेले आहे. ब्राह्मण तयासी म्हणावे त्याचे पायी दिन व्हावे. त्याला ब्राह्मण समजून त्याच्या आवाज ब्राह्मणच गुरु पाहिजे म्हणजे
एवढे आपले बाकी जातीतलं कोण किती ज्ञानी असलं तरी त्याला गुरु करायला तयार नाही. म्हणजे यांना तरी ब्राह्मणाची व्याख्या कळली काय ब्राह्मणांना. काही ब्राह्मण तर अंडी मटण मच्छी खातात कुशाल, ते सर्व्हिस करणारे काय पाळतात काय, काय ब्राह्मण आहेत काय. ब्राह्मण तयासी म्हणावे त्याचे पायी लीन व्हावे, गळा घालून सूत्र दोरी म्हणवी ती ब्रह्मचारी, घरी ब्रह्म नाही ठावे परिब्रह्म नाही ठावे, लोका सांगत से भावे, एका जनार्दनी पूर्ण ब्रह्म जाणे तो ब्राह्मण. तुकाराम महाराजांकडे बोलू. तुकाराम महाराज काय म्हणतात या विषयावर. मग अशी प्रमाण सांगितलं, टिळे टोकी माळा देवाचे गबाळ, वागवी ओंगळ पोटासाठी. त्याप्रमाणे दुसरं प्रमाणे, टिळा टोपी उंच दावी, जगी मी एक गोसावी, अवघावर पंग सारा, पोटी विषयांचा थारा, मुद्रा लावी ती कोरोनी. काय काय तर तप्त मुद्रा करू ते तिथं लोखंडाचा मुद्रा तापवायच्या आणि त्या अशा कायमस्वरूपी मग ते विठ्ठल रामकृष्ण हरी असं इथं मस्त त्यांच्या शरीरावर तापवलेल्या मुद्रा धारण करणाऱ्या. अवघावर पंग सारा, पोटी विषयांचा थारा, मुद्रा लावी ती कोरोनी, मान व्हावयासी जनी, तुका म्हणे ऐसे किती नरका गेले पुढे जाती, ऐसे संत झाले कळी, तोंडी तंबाखूची नळी. शिष्याचा चुना आणि गुरुची तंबाखू चाललाय जाणता. आणि कीर्तन बी कर, कितीतरी कीर्तनकार आहेत. आता ह्यांना जर साधी तंबाखू सुटत नाही तर बाकीचे विषय काय असू दे तेवढं म्हणतात का म्हणून एवढं असू द्या बाबा चालते. आणि म्हणतो चला विशेष नाही, दारू तर नाही टाइमपास नाही होत म्हणता. यांना काय वाटलं पाहिजे, टाइमपास काय होत नाही. परमार्थी माणसांनी म्हणावं टाइमपास होत नाही, आम्हाला टाइम पुरत नाही, मी कामावर नाही काय नाही काय नाही, पण तरी टाइम पुरत नाही. रात्रीचे झोपणे उठून बसतो, वाचन करतो, थोडस झोपायचं, जेव्हा झोपेल तेव्हा. नाही आले तर नाही आले, कुठे दिवस कामाला जायचे, झुकले का कुठं कामाला, पण म्हणता आम्हाला टाइमपास होत नाही म्हणून तेवढंच टाइमपास म्हणून तर बघतो. नाही तसं काय व्यसन नाही आम्हाला. बघा वरवर दाखवायचं भाव. ऐसे संत झाले कळी, तोंडी तंबाखूची थाळी, स्नान संध्या बुडवितील पुढे भांग ओढवतील. आपल्या जो आपले भोसले बाबा जो सप्ताह करायचे त्यावेळेला बाबा आहेत ना. हॅलो हॅलो, बाबा आहेत का. मगर काका हॅलो. नाही हा तर ते हा ठीक आहे. ते सप्ताह करायचे आपल्या याच्यावरती भंडारा डोंगरावरती 3-3 वर्षांनी. त्यावेळेला कितीतरी जणांचा असा संकल्प घेतला, सगळ्यांनी मिळून संपर्क असा संकल्प सोडला. तंबाखूच्या डब्या पुढ्या कोणाकडे असतील त्यांनी आज तंबाखू सोडून द्यायची, चहा आणि तंबाखू म्हणून. तिथे त्या ठिकाणी मग तंबाखू सोडण्याचे सगळ्यांनी बऱ्याच जणांनी केला. पण तो किती दिवस, 2 दिवसांनी बेचैनी, पुन्हा इकडून दुसरे डबे मिळत नाही का पुन्हा सुरुवात. तर कोणत्याही प्रकारे व्यसन नसावं. तुका म्हणे अवघे सोंग तिथे कायचा पांडुरंग. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी तुकाराम महाराजांचं सुद्धा म्हणणं आहे. लांब लांब जटा वाढवून का आवडे, घेऊन क्रोधे चाले, खावयाचा ओळसा शिव्या दे जनाला, आयशा तपस्याला बोध कैचा, सेवी भांगाफू तंबाखू दंड, परितो अखंड भ्रांती माझी. तुका म्हणे ऐसा सर्वस्वी बुडाला, त्यासी अंतरला पांडुरंग. आपण संत अजून कशाला समजतो त्या संबंधाने त्यांनी विचार केला आणि सांगितलं. आपण कीर्तन करायला संत समजतो, आपण शुद्ध आचरण असणाऱ्याला संत समजतो, आडनावाचे संत जे आहेत त्यांना बी संत समजतो. आपण कशाला संत समजू काही सांगता येत नाही. कवित्व केलं, असे अभंग वगैरे तयार झाले, काही काव्य केलं, झाला संत. या आपल्या कल्पना बरं का संतांबद्दलच्या. त्यानंतर वेद संपूर्ण पाठ आहे, मी बी म्हणणार वा संतच आहे. त्याच्यानंतर तपती ठाटण करतो, अरण्यामध्ये राहतो, त्याला संत समजतो आम्ही. अशा जवळजवळ 5-25 माळा गळ्यामध्ये त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या राहतो, त्याला संत समजतो. सर्वांगाला भस्म लावणाऱ्याला संत समजतो. तुकाराम महाराजांनी सांगितलं हे सगळे संतांची सोंग आहे. जोपर्यंत हृदयात आत्मज्ञान नसेल, देवाचा अनुभव नसेल, तर मग नेमकं संत कोणाला म्हणायचं हे अभंगात सांगितलं. 8 चरणाचा खूप सुंदर असा अभंग, नीट लक्ष देऊ पहा. नवती ते संत करिता कवित्व, काव्य केलं म्हणजे संत होत नाही. अभंगवाणी तयार केली म्हणजे संत होत नाही. ते बुद्धीचा वैभव आहे.
नवती ते संत करिता कवित्व, संतांचे ते आप्त नवती संत. संतांचे आप्त मंडळी संत मानतात. एवढ्या जवळ राहून त्यांना संत कळलेला नसतो, संतांचा त्याग कळलेला नसतो. पोट भरायचं त्याच्या नावाखाली. संतांचे ते आप्त नवती संत. येथे नाही वेश सरत आडनाव, निवडे घावडाव व्हावा अंगी. इथं वेशावर संत नसतो, कोणता वेश घातला त्याच्यावर नाही. आडनावावर बी संत नाही. संत आडनावाची माणसे काही नाही. आपलं क्रिकेटर होतं ना श्री संत, देव सुद्धा आडनावाची माणसे. देव आहेत किंवा देव नावाची माणसे आहेत, रमेश देव, कपिल देव आहेत. मग येथे नाही वेश सरत आडनाव, निवडे घाव बोला निवडे घावडाव व्हावा अंगी. म्हणून त्या ठिकाणी अकळत फक्त पांघरतोय, भोंगे अंगावर, अशा प्रकारचा तेही संत नाही. नवती ते संत करिता कीर्तन. अख्खा समाज कीर्तनकारांकडे संत म्हणून पाहतो, पण संत नाही. नवती ते संत करिता कीर्तन, सांगता पुराणे नवती संत. पुराणातल्या कथा सांगणारे संत नाही. नवती संत वेदांच्या वेद तोंड पाठ असते तरी संत नाही. कर्म आचरणी नवती संत, शुद्ध आचरण करतो अनेक एकाचे, त्यांना सज्जन म्हणा, पण भक्ती आहे का त्यांच्या जीवनामध्ये? निवडा झालाय का मी कोण आहे याचा? नाही. नवती ते संत करिता तपतीर्थात, अतिशय तपस्वी तीर्थाटन सारखा तीर्थांमध्ये फिरतो, संत नाही. सेविल्या वन नव संत, अरण्यात जाऊन राहिला संत असं अजिबात नाही. नवती संत माळा मुद्रांच्या भूषणी, खूप मोठमोठ्या माळा मुद्रा धारण केल्या नाही. संपूर्ण अंगावर भस्म लावलं नाही. भस्म उधळणी नवती संत. आणि एका चरणात संताची व्याख्या. तुका म्हणी नाही निरसिला देह, तो वरी अवघी सांसारिक. जोपर्यंत त्या देहाचे निरसन केले नाही तोपर्यंत ते संसारिकच आहेत. मग कीर्तन करत असो, शुद्ध आचरण असेल, वेदपाठ असेल, तीर्थाटन करत असेल, कवित्व करत असेल, संतांचा कुळामध्ये जन्माला आलेला असेल, हे सगळं जरी त्या ठिकाणी असेल तरीही देहाचं निरसन केलेलं नाही तर तो संत नाही. कारण परमात्म्याची प्राप्ती देहाच्या निरसनात. देहाच्या निराशी पाविजे या ठाया, माझी ऐशी काया जवनोही. मग या देहाचं निरसन करता ज्याला आलं त्याचं नाव संत. जूत आणि शाश्वत आणि आता अश्वाश्वत अशाश्वत तया हव बोली जे संत. दासबोधामध्ये रामदास स्वामींनी सुद्धा सांगितलं, जो शाश्वत काय आणि अशाश्वत काय, नाशिवंत काय आणि अविनाशी काय असं जो जाणतो त्याला आम्ही संत असे. आणि म्हणून या दृष्टिकोनातून या संपूर्ण त्या ठिकाणी सर्व संतांनी आपल्याला सावध केलं की बाबांनो तुम्ही फसू नका. म्हणजे काम कटाळे बी बरेच संत झालेले असतात. हरिभक्ती केल्याने काय फायदा होतो? बुधवारी बाबांनी मी सांगायचे हरिभक्ती के 3 गुण. हरिभक्ती करण्यामध्ये 3 गोष्टीचा फायदा आहे. बरेचसे लोक हरिभक्ती के 3 गुण. हर कोई लागे पाव. प्रत्येक जण पाया पडतो. खाणे को मिष्टान्न मिले, खायला गोड भोग मिळतो. आणि मरे तो वैकुंठ जाऊन गेले तो वैकुंठाला जायला म्हणून जो तो आपला निघाला संत व्हायला. परंतु संत एवढं सोपं नाही. संत यथार्थ संत व्हा, काही कमी पडणार नाही. म्हणजे तुमच्या अंतकरणामध्ये लोभ बसवा, या कारणामुळे संत होऊ नका. लोकसेवा करतात, खायला गोड धोड मिळते, या कारणामुळे ते तर मिळणार आहे हो. ते तुमचं खरं नाही. प्रारब्ध जसं असेल तसं कदाचित माधुक भिक्षा बी मागावी लागेल. ते प्रारब्ध आहे. म्हणजे प्रपंच असा आहे, तुम्ही परमार्थी असा, तुम्हाला अन्न मान धन किती मिळायचं हे प्रारब्ध व्हावं. अन्न मान धन हे तो प्रारब्ध अधीन. काळे सोस करशी वाया भजमन पंढरी राया असा भाव आहे, असा भाग आहे. तर म्हणून एकाने पाहिलं त्यांची खूप मजा आहे. मग त्यांनी मी आपलं मला आपण बदल करून बघू. पहिल्यांदा जे काम करत होता तर त्या ठिकाणी शेती करत होता, पण शेती कधी त्याला साधलीच नाही. शेती दम नाही म्हणून त्यांनी शेती करायचं सोडून मला दुसरं काय करतो जास्त चेंजिंग करणार ते का सोपं काय आहे. म्हणून चेंजिंग करून 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 परमार्थ इकडं सोंगधार करून आले.
सोपं काय आहे सगळ्यात हे सोपं वाटतंय ना, तसं भक्ती बी सोपी नाही, तर भक्ती ते कठीण सुळावरील पोळ. आणि मग त्या ठिकाणी त्याने ते शेती करायला पहिल्यांदा सुरुवात केली. म्हणजे आपण शेती करू आहे, आपली पाणी आहे करायला लागला, पण ती वेळच्या वेळी शेती बी करावं लागत होती. कधी लोकांची कापणी आली, आता हे करायला पेरायला निघाला, जमल का त्याला? नेमक्या वेळेतच ती गोष्ट करावी. मग त्याने केली भात शेती, पण व्यवस्थित त्याची निगा न राखल्यामुळे त्याच्यामध्ये गवत वाढलं, व्यवस्थित ते रोप जे लावायला पाहिजे होतं ते त्या रोपामध्ये ती भाजायला पाहिजे होतं. काय शेती करायला गेला काय त्याला ते लांगालुंगाच हाताशी आला, काय त्याला एवढं धान्य हलकटच झालं, जास्त पाक व्यवस्थित आलं नाही. त्याच्यापेक्षा एक माणूस असा मासे पकडताना दिसतात त्याला, हे सोपं आहे ना. पाठीच्या पाठीशी अर्ध्या तासात जमा करतो, मार्केटला जाऊन विकतो, पैसे म्हणून त्याने काय केलं ते बदलते. त्याच्यानंतर मग मला एक संन्याशी पाहिजे, लोक त्याची पूजा अर्चा करतात, माणसं करतात. आता मासे त्याला ते तंत्र माहित नसल्यामुळे मासे बी पकडता येत नसत. पाव किलो बी मासे मिळत नसेल. संन्यासाचं बरं आहे, आपण संन्याशी म्हणून तू संन्याशी. पण आता चेले बनवायला पाहिजे आपल्याला. किती वाजता संत महात्म्याचा उपदेश परमार्थ होती, आध्यात्मज्ञानी होती, आत्मज्ञानी अनुभूती आलेली होती. त्या गावात आपले शिष्य बनवले. ते म्हणजे आम्ही तुमचे शिष्य होतो, पण पहिली तुमची परीक्षा घेणार, दोनची परीक्षा घेणार, त्याच्यामध्ये जर तुम्ही पास झाले आम्ही तुमचा मंत्र घेतो. मग त्याने त्याला काय उलट टाकलं, म्हणजे किती वेळ झाडार आहे उलट राहते बघू, आणि नंतर याची परीक्षा पाहू. तो मनात म्हणायला लागला, खेती किया तो लांगा लुंगा, शेती करायला गेलो तो लांगा लुंगाचा हाताला, मच्छी पकडा तो झांगा झुंगा, वारेच माशा हाताला यायचं. संन्यासी होतो उलटा टांगा, करावा काय म्हणला, पहिलं होतं तेच बरं. अशा पद्धतीनं नको ते स्वतंत्र वेगळं, जगापेक्षा वेगळं काहीतरी करायला जायचं आणि मग फसायचं. त्यापेक्षा यथार्थ विचार करावा. संन्यासी व्हायचा असेल तर कसा संन्यास, देहाचा न्यास करण्याची जी काही युक्ती आहे त्याला संन्यासाची ही व्याख्या आहे. त्या दृष्टिकोनातून या वेशधाऱ्यांना उपदेश करत असताना सर्व संतांनी आपल्याला त्यांच्या निमित्ताने सावध केलेला आहे. माऊली ज्ञानोबरायांनी या प्रकरणामध्ये वेशधाऱ्यांना उपदेश करत असताना एवढे सुंदर, थोडेसे अभंग आहेत, त्याच्यामध्ये एवढा सुंदर उपदेश केलेला आहे. ते म्हणतात, शरीर वरवरी का दंडीसी, शरीराला तुझं काय बिघडवलेलं आहे? काही शरीरालाच दंडन करतात. शरीराला दंडन करण्यात काय महत्व आहे का? याने तुमचं काय बिघडवलेले? याला विषयाकडे ओढून नेणारी इंद्रिय वेगळी, त्याला काय म्हणतात आतमध्ये ती अंतरिंद्रिय. अंतःकरणामध्ये विषय तयार होतो, मग इंद्रिय त्या विषयाकडे जातात का इंद्रिय जातात घेऊन अंतःकरणात विषय. मग दंडन करायचं असेल तर, दमन करायचं असेल तर इंद्रियांचं अंतरिंद्रियांचं करा. परंतु हे वेशधारी काय करतात, त्या ठिकाणी वरवर शरीराचं दंडन करतात. तुम्ही मला सांगा, या ठिकाणी मेंटेनन्स राखतो का काय करतो? आपली गाडी राखावं. तुम्हाला त्या ठिकाणी बुधवारी म्हणायचे भाड्याचं घोडं मिळाले आधी, त्याच्याकडून काम करून घ्या, भाडे द्यायचे तुम्हाला. तसं याच्याकडून परमात्मा प्राप्तीच्या मार्गावरची त्या ठिकाणी प्रयत्न करा आणि परमार्थाची प्राप्ती करून घेण्याकरता तुम्हाला दिलेला आहे. शरीर वरवर दंडू नका. माऊली म्हणतात, शरीर वरवरी का दंडीसी, जव वारिले न करी तुझे मन, जळी नेत्र लावून ठोकेशी आविषा लावून, तैसे नको नको बक ध्यान करू. त्या बगड्यासारखं ध्यान करू नको. चित्त सुचित करी मन सुचित करी, विषयांची सोय वनिया सोनी वनिता चिंतीची तपची वावगे जायला. अंतःकरण शुद्धीची परमार्थ चित्त काय कर, अरण्यामध्ये जाऊन आणि विषयाची चिंता करत असतील तर ते तपची वावगे जायला, ते तप तुझं फुकट जाईल. त्रिकाळ स्नान करशी तीर्थ जळी, परी नवजाती मनीचे मळ, विजयाने दोषी तीर्थ कुशीत झाली, जैशी त्या रजकाची शेत. 3-3 वेळेला तीर्थामध्ये स्नान करतो, पण अंतःकरणाची मुळे त्यांनी जाणार आहेत का? बाहेरून स्नान केलं तर नाही.
उलट त्या दोषानं ती तीर्थ काय झाली, गंगामध्येच झाली. आणि म्हणून जैशी त्या रजकाची दगडाचा जशी ते दगड असतो तो मळतो, मळलेला असतो काय धुवून धुवून, तशी आणि तुझ्या शरीराची स्थिती झाली, तुझी स्थिती झालेली. आता करीशी तरी चोखसती करी त्याची साक्ष तुझी मन, लटिकेन झकवशी तरी देव दुरावसी माधुर विठ्ठलाची आग. आणि म्हणून या ठिकाणी जर त्या ठिकाणी शरीराला दंडन देणे आहे आणि त्या ठिकाणी अंतःकरणाला त्या ठिकाणी शुद्ध करा, माऊली ज्ञानोबा. दुसरे जे कोणी अध्यात्म प्राप्तीचा विषय सोडून, अध्यात्मशास्त्राचा विषय सोडून आणि ज्ञान प्राप्ती करायला जातात त्यांची स्थिती सांगितली. मतमतांतरे रचुनिया ग्रंथू ज्ञान उत्पत्ती, जव झाली नाही आत्मप्रतीती ते सकळची ज्ञाने विषयासक्तीचे ज्ञानवाने ते नेके तुटे संस्कृती. म्हणून ग्रंथांचं कितीही ज्ञान झालं मुखोत्तर तरी असले पण त्या ठिकाणी त्यातून जर त्या ठिकाणी आत्मप्रतीती त्याला जर नसेल, म्हणजे शास्त्र प्रचिती आहे पण आत्मप्रतीती नाही, आत्मज्ञान नाही, आत्मानुभव नाही, तर तो काही उपयोगाचा नाही. त्याला आलेला जो अनुभव असेल तो त्या ठिकाणी काही उपयोगाचा नाही. तोंडे झाले संन्यासू भोगा धावे हव्यासू ते नेनती ब्रह्मरसू वाया होती का सावेसू. तोंडाने स्वतःला संन्यासी झाला असं लोकांना सांगतात पण विषयावरची हाव मात्र त्या ठिकाणी गेलेली नाही. त्यांना ब्रह्मरस प्राप्त होऊ शकत नाही. ते नेनती ब्रह्मरसू वाया होती का सावेसू. ब्रह्म मार्गाती साहू जाती वाया चुकली तुझी भक्ती, सर्वत्र आपणची महती अभक्ष भक्ष न करीती. तोंडी दंभ माया धंदा शरणरी घेरे गोविंदा, चुकले विठ्ठला उदारा पापर उमा देवीवरा. अजून माऊली ज्ञानोबा सांगतात, विटंबुनी काया दंड धरी करी, शरीराला त्रास देतो हातामध्ये दंड धारण केला, हिंडे घरी चारी नवल पाही. आणि माधुरी मागून फाटून काम करायला त्या ठिकाणी नको, फुकटच खायला शिकवलाय. असमाधानी विषयी विवळ केवळ दंड काजा काही, सिद्धची असता कागा विनदिसी नव्हेची संन्यास तुझा न कैसा. निजाश्रमीचे वास संकल्पासी त्यागी वैरागी तुझी संन्यासी. म्हणजे कोणत्याही प्रकारच्या आश्रमाची देवाच्या प्राप्ती करता आवश्यकता नाही. संगी असंगता तोची दान संन्यासी स्वरूप, संगी असंगता तोची दान संन्यासी स्वरूप तयापाशी जवळी आहे. म्हणजे सर्व कर्माच्या संगतीत राहूनही असंग राहता आलं पाहिजे. कमळाचं झाड पाहिलं का, कमळाचं पुष्प पाण्यामध्ये असून पाण्याचा एकही थेंब आपल्यावर जवळ आपल्या याच्यावर येऊ देत नाही, लागू देत नाही. तसं संघात असून असंग राहायला पाहिजे. बाप रखुमादेवरू उघडाची संन्यासी तोची पूर्ण भरला असे, निवृत्त राहे पुन्हा दाखिला होता तो दाण्या परता सदोदी तू. ज्या वेळेला शुकमुनींना त्या ठिकाणी शुकमुनींचा जन्म झाला, मी या संसाराचा वारा लागायला नको म्हणून परत गर्भातून बाहेर पडले. ब्राह्मणाचे पोरे खेळाशी घ्याले, ते 12 वर्ष लपाले, कापत कापत बाहेर आली ते नागवेची पळून गेले. मग अशा मुलाला कोण जाऊ दे, त्याच्या मागे 20 वर्ष लागले. व्यासांचा मुलगा, त्या मुलाला जाऊ द्यायचं नाही. कारण श्रीमद भागवत जी मी तयार केलेलं आहे त्याचा प्रचार करण्याकरता मला एक वैराग्यशील पुत्र पाहिजे म्हणून भगवान शंकराला प्रसन्न करून त्याला आणि माझ्यासारख्या वयस्कर माणसाला पाहून त्या ठिकाणी विक्षेप निर्माण झाला. त्यांनी सांगितलं त्याला विषयाचा अजून कल्पना सुद्धा चित्तामध्ये. आणि हे फक्त व्यासाने एवढंच शुकमुनींनी ऐकलं आणि अहंकार तयार, नुसतं एवढंच ऐकल्याबरोबर अहंकार तयार झाला. आणि त्या ठिकाणी व्यास महर्षी मागून त्याला बोलवतात, शुका थांब म्हणतायत तरी पण तो थांबायला तयार नाही. त्याच्या लक्षात आलं की पिताजी अजून आपले वडील सुद्धा आपल्यापेक्षा श्रेष्ठ नाही, त्याच्यात अहंकार तयार झाला, थांबायला तयार म्हणजे जाऊ दे. असा ज्याच्या चित्तामध्ये असे अहंकार आहे तर आपल्याला असं मुलगा नको म्हणून ते मागे फिरले. पण तरीही संतांचं हृदय त्यांनी सांगितलं, शुका जातोच ना, कुठे जायचं तिकडे, पण जनक नावाचा राजा मिथिला नगरीचा राजा
त्याला पहिल्या गोष्टी ब्रह्मज्ञान जरी एकदशी कळे तात्काळ हा गळे अभिमान अभिमान लागे शुकाची या पाठी व्यासे उपराटी दृष्टी केली जगत भेटीसी पाठविला त्यांनी अभिमान नाही खोटे केले खोटे करून या लाविला समाधी मेरू शिखराची शुक गेला जाऊन या तिथे साधी समाधी तुका म्हणे तुझी. मग तो जात असताना तिथे त्या अरण्यामध्ये जवळ गेला परागवाड्याच्या जवळ त्या राजाच्या राजधानी जवळ अरण्यामध्ये काय वाटतं तिथे वाटिका बनवलेली होती गार्डन बनवलेलं राजाच्या तिथे गेला आणि तिथल्या सेवकांना सांगितलं राजा जनकाची भेट घ्यायची विधीही राजा आहे एवढं राज्य करूनही महान संत आहे कशात आसक्ती आणि त्याची भेट घ्यायची त्यांनी सांगितलं. त्या सेवकांनी सांगितलं राजाला जाऊन असा असा मी शुक आलोय म्हणून म्हणतोय आणि त्याला तुमची भेट घ्यायची. त्यांनी त्याला सांगितलं राजाने त्यांना निरोप दिला सेवकांना म्हणते त्याला जाऊन सांगा संगम त्यक्त्वा सुखी भव हो यशुकी संग टाकून बाळा. आणि असा उपदेश केल्याबरोबर शुक विचार करतोय अरे माझ्या अंगावर वस्त्र सुद्धा नाही एक राज्य सांभाळणारा राजा मला म्हणतोय होय सुखी संग टाकून नाही बाळा. आता कशाचं संग टाकून घे विटंबनच आहे या कलियुगामध्ये या युगामध्ये म्हणले मोठी विशेषच विटंबनच वाटायला लागले की एक राज्य सांभाळतोय तो स्वतःला अनासक्त समजतोय आणि मला उपदेश करतोय होय सुखी संग टाकून बाळा. माझ्या अंगावर तिथं वस्त्र बी नाही मग काय टाकायचं राहिलं होतं त्याचं मी शुक आहे ही जाणीव त्याचं त्या देहाला तो देहाचा अभिमान त्याचा गेला नव्हता आणि म्हणून तो असं 2 वेळेला गेला मी शुक आलोय सांग पुन्हा निरोप दिला पुन्हा तसंच निरोप राजा होय सुखी संग टाकून बाळा. मग बसला शहाणे माणसाला जास्त सांगावं लागलं शहाणे म्हणजे शहाण्याला एक बात मूर्खाला सारी राहत असे म्हणे एका शब्दामध्ये त्याला समजलं गप्पच आई बोल. मग त्यांनी जाऊन राजाला निरोप सांगितलं राजा स्वतः स्वागत केलं म्हणजे जी उर्मी त्याच्या अंतःकरणात मी शुक अशी होती ती मावळली. आता खरा तो शुक त्या ठिकाणी काय झालेला आहे खरा साधू शोक तो साधतो आणि मग त्याचं स्वागत केलं. म्हणजे क्षणभरी जर आपल्या अंतःकरणामध्ये मी देह आहे अशी जर वासना निर्माण जर झाली तर किती पातक होतात. आयुष्यभर पायाखाली मुंगी मरून देणार नाही अशी माणसं आहेत पण त्यांना किती मोठी पातक होतं त्याची अजून कल्पना नाही. मी देह म्हणता कोटी ब्रह्महत्या योनी पाठी थापत एक वेळ जरी मी देह आहे असं जर चित्तात आलं तर 1 कोटी पातक ब्रह्महत्येची पातक होत. आता ह्यात एवढे आतापर्यंत किती पाप झालं असं आपल्याला देहाला तर आपण वचनच दिले का तुला मी कधीच सोडणार मी देह आहे असा पक्का करारच केलेला आहे. आणि मग आता जे आड येते ना देवाच्या भेटीचा ती ही गोष्ट आड येते जी आड येते ती बाजूला करायला तयार नाही. आणि मग त्या ठिकाणी हा विचारून अहंकारू सांडीजे मग आस्तीच वस्तू होईजे जैशी आपुली स्वस्ती सहज आपण केली हेच फक्त देवाच्या भेटीच्या आड येते. एवढं सोडलं का देव लगेच तयार आहे तुमच्या आतमध्येच आहे चित्तातच. आणि या पद्धतीनं त्या ठिकाणी जर हा विचार जर समजला नाही तर मग मात्र त्या ठिकाणी विटंबनाच आहे. आता एक सुंदर असा माऊली ज्ञानोबा आहे त्याच्यामधून सांगतात तापत्रयी तापली त्रिविध तापाने तापलेली ही जनता आहे ते साधूचे शोधत असतात. त्यांना वाटतं यंदा देव प्राप्त झाला असं तापत्रयी त्रिविध तापाने तापलेले आपलं तो ताप ते घालवते आणि म्हणून ते गुरुचा शोध घेत असतात. त्यांची विटंबना कधी कधी अशी फसतात ते ज्याला साधू समजतात तो साधू नसतो तो असतो बाधू. मग त्या ठिकाणी त्यांची विटंबना त्यांनाही पादरामध्ये शतापच होतो. तापली गुरु ते गिवसिती भगवेदे कोणी म्हणती तारा स्वामी अंगावरचा भगवा वेश पाहून स्वामी आम्हाला सोडवावं यायचं या संसारातून म्हणून शरण जातात. तव ते नोनी उपदेशाची रीती त्यांना उपदेशाचं काही माहितीच नाही काय उपदेश करावं नुसतं वस्त्र धारण केले अनानोपदेशिती ठकेती निश्चिती तैसे झाले. आणि मग त्यांच्याकडून सुद्धा फसवणूक होते या शिष्यांची. मग तिथे म्हणतात संत ते कोण हे जानवी कोण केशी राजा. हे पांडुरंगा संतांचं यथार्थ लक्षण मला सांगा. मग याच्यात मध्ये सांगितलं कोणी एक प्राणी क्षुधेने पिडला. एक प्राणी त्याला भूक लागली होती पिडलेला आहे म्हणून दोडे तोडू गेला. काय तोडायला गेला हे रुईचे दोडे असतात नाही
दोडे असतात अशी लांब लांब असतात, त्याच्यामध्ये कापूस असतो. म्हणून दोडे तोडू गेला म्हणला, हे काहीतरी केळासारखी फळं दिसत आता भरपूर खाय. तोडायला गेला तर खावं पैसो तो नुसतं ती रो एवढे, खायला लागलं तर त्याच्यामध्ये नुसता कापूस. ठकले बापुडे तैशी झाले. तसं या भगव वेश पाहून त्याला शरण जायला जे गेले आणि त्यांची कंडिशन अशी झाली. कोणी एक प्राणी प्रवासी पिढीला, प्रवासाने दमला होता. स्नेहाळू देखील बिबवा त्याने रस्त्यामध्ये बिब्याचं झाड पाहिलं. म्हणला वा, की आता अंगाला आपण लावू आणि मग आपला सगळा स्नेह. तयाचे स्नेह लाविता अंगी, काय झालं, सुजला सर्वांगी तैसे झाले. अंगाला ते तेल लावलं तर अख्खा अंग सोडून बसला. तशी कंडिशन झाली. भगवं पाहून त्याला शरण गेलो आणि लढलो गेलो. कोणी एक प्राणी पडेल असे झडी, पावसाची झडी येते की नाही, सारखं झड लागून राहते, रात्रंदिवस पाऊस, त्याला पावसाची झड म्हणतात. कोणी एक प्राणी पडेल असे झडी, म्हणून गेला पहिलं तो झाडी. म्हणून कुठेतरी झाडातला पाहायला गेला, तिथे जरा पाऊस कमी लागून झड कमी लागून. तेवढ्यात खा खा तासवली उठली तेवढं सडवडी, नाक कान तोडी तैसे झाले. तिथून अस्वल उठली, तिथं अस्वल होती ती उठली आणि याला बोच पडलं, सगळं नाक तोंड तोडून टाकलं. तशी परी झाली. भगवं पाहून त्याच्याकडे देवासन म्हणून शरण जायला गेलो. किती उदाहरणं दिली, 3 उदाहरणं दिली. एक भुकेने पिडलेला, एक दुसरा त्या ठिकाणी प्रवासाने पिडलेला होता आणि एक त्या ठिकाणी पावसाच्या झडीने पिडलेला होता. त्यांची जशी स्थिती झाली तशी म्हणले स्थिती या ठिकाणी जीवाची झाली. आईशा सकळ कळा जानसी, नंदरायाचा कुमरू म्हणवेसी, बापर कोदा देवरी विठ्ठली भेटी, पडली तैन सुटे जीवेसी. म्हणून यथार्थ त्याग त्या ठिकाणी जर झाला नाही आणि नुसता वेश धारण केलेला असेल, त्याला जर तुम्ही आपण शरण जर गेलो तर त्या ठिकाणी काय होईल, आपली फजिती झाल्याशिवाय राहणार नाही. माऊली ज्ञानोबा एका ठिकाणी यथार्थ त्याग त्या ठिकाणी सांगतात. ते म्हणतात त्यागाचं विशेष महत्व तुम्हाला कशाचं त्याग आवश्यकता नाही. जप तप अनुष्ठान क्रिया कर्म यज्ञदान कासया इंद्रिया बंधन आहे ते निधान वेगळीच. जप तप अनुष्ठान क्रिया कर्म यज्ञदान इंद्रियांना बंधन हे सगळं करायचीही गरज नाही. त्याच्या प्राप्तीचं वर्म वेगळंच आहे. वेदशास्त्र जाणीतली आगमी पूर्ण ज्ञान झाले, पुराण मात्र धांडोळलेले आहे ते राहिले वेगळे. संपूर्ण वेदशास्त्राचं पठण करण्याचं गरज नाही, पुराणांचं ज्ञान असण्याची एवढी गरज नाही. त्याच्या प्राप्तीचं वर्म वेगळंच आहे. शब्द ब्रह्मे होसी आगळा, मनसी नभे कळी काळा. शब्द ब्रह्म पूर्णपणे अवगत होईल, कळी काळाला घाबरणार नाही. एवढा अभय जरी प्राप्त झालं म्हणजे काय देवाची प्राप्ती झाली असं नाही. बोधे विन सुख सोहळा आहे तो जिव्हाळा वेगळाची. तो बोध जर प्राप्त झाला संतांचा तर त्या ठिकाणी आणि त्याच्या योगानं प्राप्त होणार प्रेम, भगवत प्रेम, त्याचा जिव्हाळा वेगळाच आहे. जाणी भक्तीचा जिव्हाळा तुकोबर आहे म्हणतात, तोची दैवाचा पुतळा. अनिक नोही माझ्या मना, ओका पंडित नभिऊ कळी काळा. बोधे विन सुख सोहळा आहे तो जिव्हाळा वेगळाची. या कारणे श्री गुरुनाथ उपात ते वर्म सांगितले. वरच्या सर्व 4 चरणामध्ये सांगितलं आहे तो जिव्हाळा वेगळाची. आणि आता त्याचं वर्म सांगितलं. या कारणे श्री गुरुनाथू जव मस्तकी न ठेवी हातू, निवृत्तीदासा से विनवितो तव निवांतू केवी होय. श्री गुरुनाथांचा वरदहस्त आपल्या मस्तकावर पडल्याशिवाय आपल्याला ज्याला निवांतपणा म्हणतात तो निवांतपणा परमस्वरूपाची प्राप्ती होणार नाही. म्हणजे सर्व साधनांचा त्या ठिकाणी विचार आणि त्याच्यातलं वर्म जे आहे ते या अभंगामधून माऊली ज्ञानोबारायांनी सांगितलं. माऊली ज्ञानोबारायांचं वेशधाऱ्यांबद्दल असणारं जे मत आहे ते त्या ठिकाणी अशा प्रकारे पाहण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न केला. आजची वेळ या ठिकाणी आपली सत्संगाची झालेली आहे. आता या प्रकरणाच्या संबंधानं जेवढा विचार आपल्याला पाहायला पाहिजे होता तो आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. वेशधाऱ्यांना उपदेश करणारे हे प्रकरण आहे. तुकोबारांचा बी एक अजून अभंग आहे, मुखे बोले ब्रह्मज्ञान, मुखाने ब्रह्मज्ञान सांग, मनी मान आणि धन. आणि मनामध्ये मात्र
मानाची आणि धनाची त्या ठिकाणी काय करतो, इच्छा करतो. आयसियांची करिता सेवा, काय सुख होय जीवा. पोटासाठी संत झाले कलित बहुत. आयसियांची करिता सेवा, काय सुख होय जीवा. किती सुंदर उपदेश त्या ठिकाणी केलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी असा उपदेश त्या ठिकाणी जे वेशधारी आहेत त्यांना करून आपल्याला सावधानतेचा इशारा या सर्व साधू संतांनी दिला. माऊली ज्ञानोबांनी सुद्धा या प्रकरणाच्या माध्यमामधून आपल्याला सावध करण्याचा प्रयत्न केलेला आहे, तोही आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला. आणि आता जो अभंग आपण चिंतनाकरता घेतलेला आहे त्याचा विचार आपण उद्याच्या दिवसाला त्या ठिकाणी पाहू. घरदार ओकटे तेजू म्हणती तरी शरीरा एवढे जाड. म्हणजे हे सगळं माऊली ज्ञानोबा तुम्ही आम्हाला सांगता. मग नेमकं यथार्थ त्यात कशाला म्हणतात, कशाचं आम्ही हे केलं पाहिजे, हे या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न ज्या अभंगामध्ये आहे, त्या अभंग जो आपण सेवेकरता घेतलेला आहे त्याचं चिंतन आपण उद्याला त्या ठिकाणी पाहू. आज या ठिकाणी झालेली शिवा पंढरीश परमात्मा सर्व संत पंचायतन, ज्ञान पंचायतन, तुमची आपली सर्वांची श्री गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा आणि तुम्हा सर्व संत सज्जनांच्या चरणी ही सेवा समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देऊन. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. सद्गुरु सच्चिदानंद बाबा की जय.